देवीच्यामुळे पडलं. आता आपले हे जे काही श्रद्धास्थान आहेत, मुंबई देवी आहे, नागपाड्याचा हा परिसर आहे, सिद्धिविनायक आहे, महालक्ष्मी मंदिर आहे, हे सगळे जे श्रद्धास्थान आहे जिथे वर्षानुवर्ष आपण हिंदू म्हणून तिकडे जातो, आपल्या देवी देवतांच्या समोर नतमस्तक होतो. मला एक विचारायचं की अशाच अतिक्रमण, अशाच पद्धतीचे आरेरावी अगर आम्ही हजेली मस्जिदच्या बाहेर केली, माहीम मस्जिदच्या बाहेर केली तर चालेल का? तिथे आम्ही लोकांनी आमच्या हिंदू स्टॉल लावलेत आणि तिथे आमचे पदार्थ विकले तर ह्या लोकांना चालणार का? आज आपण मुंबई देवी नागपाड्याचे इथे बघत होतो, सर्रास बीफचं विकणं तिथे चाललेलं आहे. आज अगर आपण इथे गप्प बसवलं नाही तर उद्या सिद्धिविनायकचा ताबा घेतील, उद्या महालक्ष्मीचा ताबा घेतील आणि आपण काहीच करू शकणार नाही. कारण हे होत असताना आपण त्या लोकांना थांबवलं नाही तर उद्या त्या मंदिराचा ताबा घेत असताना तिथे बीफ, उद्या सिद्धिविनायकच्या उंबरठ्यावरच्या दरवाजावर अगर कोणी बसून अगर बीफ विकत असेल तर आपण काहीच करू शकणार नाही. कारण ते लोकसंख्येने एवढे वाढत चाललेले आहेत. हे लव जिहाद आणि विविध प्रकार करून आपली लोकसंख्याच कमी करतायत. मुंबईचा राहणारा हिंदूंचा टक्का हा 10 वर्ष अगोदर किती होता आणि आता किती आहे ह्याचा जरा अभ्यास आपण लोकांनी करायला पाहिजे. आपण ज्या शहरामध्ये राहतो तिथे राहणाऱ्या आपल्या हिंदूंची लोकसंख्या किती झालेली आहे आणि त्याचबरोबर हे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान जे आपलेच नाही आहेत, मूळ मुंबईचे नाही आहेत, इथे येऊन आपल्या मुंबईला सिरिया बनवण्याच्या सगळ्या प्रयत्नामध्ये हे सगळी नाटकं यांची चालू आहे, तमाशा चालू आहे. ह्या सगळ्याबद्दल मुंबईकर म्हणून आम्ही आपल्याला सांगतोय की आपण जागृत राहा, जागे व्हा. अगर आपण ह्याबद्दल भूमिका घेतली नाही, बोललो नाही तर ह्या पुढे हे लोक मुंबईचा हळूहळू मोहल्ल्याचा ह्या बाउंड्री वाढवत जातील. उद्या आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पण अशा पद्धतीचे अगर अतिक्रमण वाढायला लागली, मग वक्फ बोर्डच्या नावाने असो, लँड जिहादच्या नावाने असो, तुम्ही आणि आम्ही काहीच करू शकणार नाही. म्हणून इथून जे जे अधिकाऱ्यांनी आता ह्या मस्ती केलेल्या आहेत त्या लोकांना मी स्पष्ट सांगतो की तुम्ही अगर हे अतिक्रमण ज्याबद्दल आम्ही त्या लोकांना माहिती देणार आहे ती अतिक्रमणं वेळेत अगर तोडली नाहीत, त्या अतिक्रमणावर वेळेत कारवाई केली नाही, अनधिकृत मस्जिद असतील, अनधिकृत मदरसा असतील, अनधिकृत पद्धतीने हिरवीकरण जे काही पद्धतीने सुरू आहे, आम्ही मग ती सगळी माहिती आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना देऊ आणि मग तिथे ज्या पद्धतीने मीरा रोडला बुलडोजर चालला, ज्या पद्धतीने कोल्हापूरला बुलडोजर चालला, त्याच पद्धतीने बुलडोजर देवाचा इफेक्ट किंवा कारवाई तुम्हाला आता मुंबईमध्ये पण दिसायला सुरू होणार आहे. त्या पद्धतीचं अतिक्रमण त्या अधिकाऱ्यांनी, त्याला सगळं माहिती आहे मी काय बोलतोय. माझे हे व्हिडिओ त्यांच्याकडे पण जाणार, ही पत्रकार परिषदची माहिती त्यांच्याकडे पण जाणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.